नीटचा पेपर फुटल्यानंतर अख्ख्या देशामध्ये सरकार विरोधात आणि या सिस्टीम विरोधात एक प्रकारे वणवा पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जंतर मंतरवर गेले जवळपास महिनाभर विद्यार्थी असतील, तरुण असतील, अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवस झालं आंदोलन करत होते, उपोषण देखील केलं. मात्र सरकारला जाग आता आलेली आहे आणि जी मागणी प्रमुख जी होती विद्यार्थ्यांची की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा, ज्यांच्याकडे शिक्षण खात्याची धुरा होती ती त्यांना व्यवस्थित सांभाळता आली नाही, त्यामुळे त्यांचा राजीनामा मोठ्या प्रमाणावरती मागितला जात होता. तर आज त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि डेक्कन परिसरामधल्या असणा गुडलक चौकाच्या इथं मोठ्या प्रमाणावरती तरुणाई जमली आणि या तरुणाईनं जल्लोष केलेला आहे, आनंद व्यक्त केला. यातीलच काही तरुण माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. राजीनामा झाला, तुम्ही खुश आहे का? आम्ही खुश आहोत, पण अजूनही देशातील काही मुद्दे बाकीचे आहेत की जे शैक्षणिक, पेट्रोल या बाकीच्या मुद्द्यावर सुद्धा युवकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि सरकारमध्ये असे मंत्री पाहिजेत की त्यांच्याकडे नीतिमत्ता पाहिजे, त्यांनी स्टेप डाऊन व्हायला पाहिजे त्यांच्याकडे चुका झाल्यानंतर. हीच आमची एक माफक अपेक्षा आहे. बाकी अशी मोठी अपेक्षा फार नाही आहे. आज आनंदी आहोत दिपकेंच्या यशानंतर, पण अजून खूप काही करायचं बाकी आहे. आत्ता या देशातल्या तरुणांना जाग आली आहे. सरकारला थोडी उशिरा आली, पण सरकारला कधी आली? जेव्हा तरुणांना जाग आली. सो आम्ही खुश आहेत. आम्हालाही आमच्यातलाही स्वाभिमान जागा झाला आहे. आता कळलं आहे की लोकशाहीसाठी तरुणांनी ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यातल्या तेव्हाच्या तरुणांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण आत्ता जेव्हा लोकशाही कमी होत होती जेव्हा तरुण बाहेर पडत आहेत, तेव्हा सरकारलाही समजतं आहे की आपण तरुणांसाठी बोललं पाहिजे. नुसतं डोळ्यावरती हात झाकून धर्माच्या नावावरती डिवाईड करून काही होणारं नाही आहे. जेव्हा तरुणांचे प्रश्न सरकार सोडवायला चालू करेल तेव्हा तरुण परत त्यांना मतातून उत्तर देईल. जर सरकारने डोळे झाक केली असती तर मतातून परत चुकीचं उत्तर गेलं असतं. पण अजून बरेच मुद्दे बाकी आहेत जे की हळूहळू तरुण बाहेर काढेल. नितीन, तू या आंदोलनात सुरुवातीपासून होता, आम्ही बघतोय तुला, काय नेमके आज भावना आहे? लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोच्च असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्या प्रकारे हुकुमशाही पद्धतीनं शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अमानुष लाठीचार्ज झाला, तो पाहता ही मूव्हमेंट सर्व देशभर पसरली आणि लाखोच्या संख्येने पुणे असेल किंवा देशभर इतर शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांची मागणी राजकीय नव्हती, तर कुठंतरी शिक्षण क्षेत्रामधला जो भ्रष्टाचार आहे तो थांबणं गरजेचं होतं. नीटमध्ये 2024लाही पेपरफुटी झाली, पण कुणी उत्तरदायित्व घेतलं नाही, जिम्मेदारी घेतली नाही, म्हणून 2026लाही झाली. मग आमची मागणी हेच आहे की चूक झाली तर शिक्षा मिळालीच पाहिजे. म्हणजे चांगलं काम केलं तर तुम्ही तुमची पाठ थोपटून घेता, तर चुकीला शिक्षा मिळणं गरजेचं होतं. आणि हा एक पायंडा पडला आहे धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यामुळे की येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रामध्येच असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये ज्या वेळेस तुम्ही भ्रष्टाचार कराल तर त्यावेळेस तुम्हाला जिम्मेदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागेल आणि शिक्षण क्षेत्रामधलं परिवर्तन करावं लागेल. आणि हा तुम्ही पाहू शकता की ज्या प्रकारे आजूबाजूच्या देशामध्ये तरुणाई एकत्र आल्यावर परिवर्तन राजकीय झालेलं आहे, पण आम्ही ह्या क्रांतीमधून ह्या तरुणांनी शैक्षणिक परिवर्तन तर नक्कीच केलेलं आहे. आणि हा लढा येणाऱ्या काळात सुद्धा ज्या वेळेस शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार होईल त्यावेळेस चालू राहील. पंजाबमध्ये आणि कर्नाटकमध्ये पेपर फुटी झाली, त्याबद्दल फारशी भूमिका घेताना दिसत नाही असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं? नाही, नक्कीच घेतली पाहिजे. हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. कर्नाटक असेल, पंजाब असेल, तिथल्या सुद्धा विद्यार्थ्यांनी एकत्रित लढा दिला पाहिजे. आम्ही सुद्धा पुण्यामधनं त्यांना पाठिंबा देऊ, कारण की हा राजकीय पक्षाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा विषय नसून हा तरुणाईच्या भविष्याचा आहे. लाखो करोडो तरुणांच्या शिक्षणाच्या भविष्याचा आहे आणि त्याच्यामुळे तिथंही कारवाई झाली पाहिजे आणि हा शिक्षण व्यवस्थेतील सर्वच भ्रष्टाचार थांबला पाहिजे. तिथल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, 100% राजीनामा दिला पाहिजे. आता आणखी एक विद्यार्थ्यांशी बोलताना एक मुद्दा महत्त्वाचा जाणवला की त्यांचा खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणावरती विरोध आहे. अनेक शाळा बंद पडत चाललेल्या आहेत, खाजगी क्लासेसच्या फी शाळेच्या फीपेक्षा जास्त झालेल्या आहेत. अशी परिस्थिती, हे सगळं का झालं? तुम्ही पाहू शकता ज्या मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण होत आहे आणि देशाचं भांडवलशाहीकरण चालू आहे, त्याच्यामुळे हे कुठंतरी शिक्षणाचं खाजगीकरण चालू आहे. तुम्ही MPSCचंही पाहू शकता. आता MPSC झाली ऑनलाईन परीक्षा घेणार. ऑनलाईन परीक्षा घेणार मग काय होणार? खाजगी कंपनीला टेंडर दिला जाणार. टाटाला स्टे दिला ना, 1 वर्षासाठी दिला आहे. म्हणजे पुन्हा टाटाच. म्हणजे आमचं म्हणणं आहे ऑनलाईन घ्यायची असेल तर ती शासनानंच घेतली पाहिजे, MPSCनंच घेतली पाहिजे. तुम्ही खाजगी कंपन्यांना कसं काय देताय तुम्ही? म्हणजे येणाऱ्या काळात कंपन्या ठरवणार का DYSP डेप्युटी कलेक्टर कोण होणार? म्हणजे येणाऱ्या काळात अडाणी अंबानीची कंपनीला टेंडर मिळेल परीक्षा भरतीचं. म्हणजे इंग्रजांचं जसं कंपनी सरकार होईल तसं कंपनी सरकार ह्या देशात आलं नाही पाहिजे. ह्याची जिम्मेदारी आपल्या सर्व तरुणांची आहे, कारण की येणाऱ्या काळात ह्याचे परिणाम ह्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर फार गंभीर होतील जर अधिकारी प्रशासन निवडायला लागले तर. नवीन आता शिक्षण मंत्री नेमले जातील. नवीन शिक्षण मंत्री, तुमचे काय अपेक्षा नवीन शिक्षण मंत्री? आज खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा आणि युवा शक्तीचा विजय झालेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिला आहे तो नक्कीच लोकशाहीला धरून आता लोकशाहीतील जनता खुश आहे. परंतु याच्या पुढचा जो शिक्षण मंत्री असणार आहे तो तरी मोदीजींनी चांगलं त्यांची पारख करून घ्यावा, कारण जेणेकरून पुढील भविष्यातील या तरुण पिढीचं नुकसान होणार नाही आणि पुढच्या भारतातील भविष्याला धोका पोहोचणार नाही याची काळजी मोदीजींनी घेऊनच पुढील शिक्षण मंत्र्याचा
निवड करावी. आणि महाराष्ट्रातून ज्याप्रमाणे या आंदोलनाला सपोर्ट मिळाला आहे तो इतर कुठल्या जास्त राज्यातून मिळालेला नाही आहे. त्यामुळं हा महाराष्ट्राचा देखील मोठा विजय आहे. आणि अभिजित दिपकेसारखा तरुण महाराष्ट्रातून लढत दिल्लीमध्ये पोहोचला आणि आज हा विजय महाराष्ट्रातील एका युवकाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हा विजय आहे. म्हणून एक वाक्य बोलतो, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हे खऱ्या अर्थाने आज या महाराष्ट्राने सिद्ध करून दाखवलं. बरं, जय महाराष्ट्र. कोण असावं शिक्षण मंत्री, काय वाटतंय? समोर बघा. शिक्षण मंत्री हा त्या शिक्षण मंत्र्याच्या पदाला योग्य न्याय देईल असा व्यक्ती तिथं असावा. काय तर क्वालिटी पाहिजे असेल ना? त्याच्यामध्ये तो शिक्षित असावा आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला त्या पदाचं एखादं वेल एज्युकेटेड असावा की बाबा एखादं कोणतं नियमावली असेल. आता ज्या तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण सांगतो, एखादी कोणत्याही शैक्षणिक ह्याच्यावरती एक समिती नेमली जाते, अशी समिती गठीत करावी आणि त्याच्यामध्ये समितीमध्ये आधुनिक म्हणजे वेगवेगळे रिसर्चेस असावेत. वेगवेगळे शिक्षक पद्धतीमध्ये त्यांनी बाबा की रिसर्च केलेलं असावं. याच्यामुळे काय होईल, कोणत्याही देशाचं शिक्षण म्हटलं, शिक्षण हे जर योग्य असेल तर त्या देशाची सुधारणा होते. आपण जर महासत्ता देश जर बनवणार असेल आणि ह्या जर देशाची जर शिक्षण व्यवस्था खिळखिळीत झाली असेल तर हे शक्य नाही. जर आपल्याला जर आर्थिक ह्याच्या महासत्तेकडे जर जायचं असेल तर पहिल्यांदा शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये आज जो ह्याचा राजीनामा झाला धर्मेंद्र प्रधानांचा, याबद्दल एक तुम्हाला सांगतो, हा फक्त कोणत्याही पक्षाचा नव्हता. याच्यामध्ये पूर्ण जेनजे होते, युवा होते, तरुण वर्ग होते आणि प्रत्येक म्हणजे व्यक्तीला वाटत होतं की हा राजीनामा झाला पाहिजे. कारण आत्तापर्यंत त्या 23-24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि हे शिक्षण व्यवस्थेत परत होऊ नये, कारण त्या विद्यार्थ्याचं पूर्ण आज कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तर ह्याच्याकडे कोण बघणार? हा म्हणजे खूप म्हणजे शिक्षण व्यवस्थेला. तुम्ही आज खुश आहे? हो, खुश आहे. तर आपण पाहिलं की आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जे एकूणच शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काय बाजार मांडला गेलेला आहे, ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, त्याच्यावरती कुठेतरी नाराजी मोठ्या प्रमाणावरती अजूनही पाहायला मिळते. शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही. तर सिस्टीममध्ये अतिशय कॅपेबल अशी लोक आपल्याकडं आहेत, आपल्याकडं अतिशय कॅपेबल लोक आहेत, त्यांना तिथं त्या ठिकाणी नेमावं अशी एक मोठी मागणी या ठिकाणी पाहायला मिळते. तुर्तास थांबूया. धन्यवाद.